हॅलो नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष चांगलं, आरोग्याचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं ह्या सदिच्छा. आणि आज थोडंफार चालू आहे स्वयंपाक वगैरे करायचं. थोडी सगळीच नाही, थोडीफार कामं आटोपले. आणि आमचा ससा बघा मगासपासून कुर्ता घालून फिरत होता आणि आता त्याला गरम होते, कारण पावसाचं वातावरण झालं आहे. सणावाराचं असं वातावरण का होतं काय माहीत नाही, पण त्या वातावरणामुळे गरमी खूप वाढली आणि आम्हीला अजिबात कुर्ता घालायचा नाही आहे. हा ना, कुर्ता आत्ताच काढून टाकला आणि आता फिरतोय. हां, लगेच तो बाय बाय करतोय आता. तर स्वयंपाक चालू आहे माझा. पुरणपोळी मी होळीला केली होती, त्याच्यामुळे आता आमरसपुरीचा बेत केला आहे आणि मस्त चालू आहे स्वयंपाक करायचा. तर दाखवते, सगळी गडबड चालू आहे आणि गरम खूप जास्त होतं आहे. असं का वातावरण झालं आहे काय माहिती. इट्स ओके. चला तर दाखवते तुम्हाला मी काय काय स्वयंपाक करणार आहे. तर मी तर पीठ मळून ठेवलं आहे, छोले करायचे आहे. तर ते छोले वगैरे सगळं उकडून घेतलं आहे आणि आता आमरस करायला घेतलं आहे. आणि आमरस करायसाठी दूध लागतं आणि दूध संपले, तर मी साहेबांना आता दूध आणायला पाठवून देते. तोपर्यंत आपण मँगो कट करून घेऊ. तुम्हाला सांगते, असं आपण अगोदर करायचो की हे आंबे जे आहेत असं ते पिळून, म्हणजे याच्यातली कोळशी काढून असं पिळून, पण त्याच्यामध्ये किडे वगैरे असू शकतात. त्याच्यामुळे आपण कट करूनच आमरस करायचा, ज्याच्यामुळे कळेल की आपण त्याच्यात किडे किंवा आंबा खराब वगैरे झाला नाही ना, असं बघूनच आपण आमरस करतो. त्याच्यामुळे मला हीच पद्धत आवडते. ती सगळं असं पिळून करतात ते अजिबात आवडत नाही, त्याच्यामध्ये किडे असू शकतात त्यामुळे. बघा, आणि हा खराब झालेला आहे आंबा. हो, खराब झाला आंबा. आंबा एक आंबा वाया. काय माहिती, बघा 1100 रुपये डझन आहे ना आंबे. हे बघा, आई दुसरा पण झाला खराब. आंबे वाया गेलेत आमचे पैसे अशा प्रकारे. मी स्वयंपाक करत असताना माझा स्वयंपाक म्हणजे अर्धा वेळ फक्त हात धुण्यातच जातोय. तुमचं पण असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि हे दोघंचं नव्हे ना, ना मी किती वेळा सांगते त्याला द्यायचं नाही कुरकुरे चॉकलेट. टी शर्ट बघा, भात भाकरी खायचं सोडून नुसतं कुरकुरे चॉकलेट. पप्पांना नुसता खूळ लावलाय बघ. काय पण नको नको ते द्यायचं नुसतं. खाऊ तुम्हीच, राहू जात आहे खातो. द्या की आता. तर इथं आता आमचा आमरस रेडी आहे आणि आमच्या आबीला खायचं आहे गोड गोड गोड. तर त्याला मी थोडंसं टेस्ट करायला दिलं होतं. आबी या. कसं झालं सांगायचं, कसं झालं सांगायचं. कसं झालं, कसं झालं, कसं झालंय सांग. आणि पाहिजे कसं छान झालंय, छान छान झालंय. कसं छान छान करायचं, छान छान कसं करायचं. हां, असं असं छान छान. यम्मी यम्मी म्हण, यम्मी 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 म्हण अगोदर. यम्मी 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 यम्मी. कशा यम्मी 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 यम्मी. त्याला लई आवडलंय. देते तुला, देते थांब. हां हां हां. छोलेची भाजी पण रेडी झाली. आणि
आमरस पण रेडी आहे. कसं आहे कसं आहे कसं आहे यम्मी यम्मी. आणि इथं आमच्या आबीला लय आवडला आहे आमरस आहे ना बाळा. कसा होता आमरस कसा होता जरा सांग आणि पाहिजे त्याला. तर इथे ना छोलेची माझी भाजी पण झाली होती, आमरस पण झाला होता, भात पण केला होता आणि राहिल्या होत्या फक्त पुऱ्या करायच्या. आणि मी साहेबांना म्हटलं बरं का भटुरे करू, छोले भटुरे. तर साहेब का म्हणतात माहिती का, तर भटुरे नको करू पुऱ्या कर. तर मला हे कळत नाही की भटुरे आणि पुऱ्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही कमेंट करून सांगा बरं का काय फरक आहे. आणि इथं मी तेल ओतून ठेवलं होतं किटलीमध्ये आणि नेहमी जे तेलाचं जे पाकिट असतं त्याला आतमध्ये खूप तेल लागलं असते. मग चपाती जर पीठ मळायचं असेल तर ते त्याला लावून ठेवते मी त्याच्यामध्ये घालून आणि ते सगळं पुसून घेते तेल, कारण तेवढं वाया कशाला घालवायचं. त्याचा उपयोग हा नेहमीच होतो आणि मी नेहमी करते. जर त्या दिवशी जरी नाही चपात्या केल्या दुसऱ्या दिवशी जरी केल्या तर ते मी पाकिट तसंच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी यूज करते. आणि आजही तसं झालं. काल मी तेल किटलीमध्ये ओतून ठेवलं होतं आणि ह्याचा छान उपयोग झाला आहे आणि मस्त पीठ मळून छान असं झालं होतं. आणि आता मी पटकन पुऱ्या करून घेणार आहे आणि पुऱ्या पण खूप भारी झाले, तुम्ही पुढं बघू शकता. आणि अशा छान टम्म फुगल्या होत्या सगळ्याच पुऱ्या आणि टेस्टला पण खूप छान झाल्या होत्या. मी ह्याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच नव्हतं टाकला, फक्त रवा टाकला होता आणि आपलं चपातीचं पीठ गव्हाचं. आणि इथं देवाला नैवेद्य वगैरे पहिल्यांदा दाखवून घेतला मी, पटकन केला साहेबांनीच दाखवून घेतला. मी सशाला भरवायला घेतलं कारण त्याला भूक लागली होती आणि तो झोपून जाईल त्याच्यासाठी. छान होत आहेत आणि आम्ही जे खातो तेच आमचा आबी खातोय आणि त्याला ते सगळं आवडतंय. थोडं थोडं हिरा पण तो सगळं खातोय. आम्ही त्याच्यासाठी वेगळं कधीच काय करत नाही. कधीतरीच नाश्त्याला थोडंफार वेगळं असतं पण तो सगळं तिखट सगळं खातोय. तर पुऱ्या होत आहेत एक नंबर बरं का. आता छोले भटुरे केलेत म्हटल्यावर अशा लांब लांबच पुऱ्या छान दिसतात, त्याच्यामुळे मी अशाच करते, गोल गोल नाही करत आहे. छोले छोले काय तुझ्या मध्ये मध्ये अभिमन्यू आणा छोले 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 छोले. कोल्हापूर कोल्हापूर स्ट्रॉंग. कुठे गेले बाळा पप्पा? तिकडे तिकडे कुठं कुठे गेले पप्पा? बघ जरा कुठे गेले. हाक मार पप्पांना, पप्पांना हाक मार, हाक मार. अहो पप्पा म्हण, हाक मार, हाक मार. आले पळव. अरे धुबुक आहे धुबुक कसं लागतं. फिश फिश रे, तसं पडायचं नाही, लागतंय तसं पडतात. जरा फिश कर, फिश करून दाखव जरा. फिश फिश पण गेली आता आमची आणि आमच्या आबीचं आता काय खरं नाही. आता आबी झोपत नसतोय आमचा, होय ना. आमच्या सशाला आता झोप आली खूप जास्त आणि त्याचं रडणं चालू आहे. ह्याला मी झोपवते तोपर्यंत साहेबांना मी ताट इथं रेडी केले त्यांच्यासाठी, कारण दोघांना हा एकत्र अजिबात कधीच खाऊ देत नाही आमच्या ससा, होय की नाही. सगळं विस्कटून टाकतोय, त्याच्यामुळे आम्ही ते एकदा त्याच्यानंतर मी एकदा असं जेवतोय. तुम्हाला दाखवते मस्त असतं. थँक्यू. तुझं काय रे, तू खाल्लास की आणि काय खाणार? खाऊ दे की पप्पा. आकर आकर मोठा आकर. हा ते आमरस फक्त खाते, घ्या जाऊ दे, तुम्ही खावा. छान झाले. मीठ मीठ वगैरे सगळं. आमरस एक नंबर. चमचा नको.
हे आबीला आमच्या लय गोड गोड आवडते. खाऊ देशील? खाऊ तोंड लगेच. मंकी माकड कोण आहे? माकड ए माका ए माका. नाटकं अशी चालू राहतील. साहेब तोपर्यंत जेवून घेतील, त्याच्यानंतर मी जेवेन. आणि हा आजचा व्लॉग मी इथंच संपवते. बाकी पुढच्या व्लॉगमध्ये बघा. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही आतापर्यंत माझे व्लॉग बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अभि बाय बाय म्हण. बाय बाय. पा दे सगळ्यांना. शोन पप्पा दे सगळ्यांना. दे दे पटकन 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 पटकन. बाय बाय. हां आणि परत बाय बाय म्हण. बाय बाय. कसं म्हणतोस अभि? बाय बाय कसं म्हणतो? भात भात नाही. बाय बाय. बाय बाय म्हण की. बाय 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 बाय. हां.